आपल्या सोबत आहेत कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार। भाऊ, काल मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जो रिप्लाय केला त्यावर विरोधक जे आहेत ते सभात्याग केला, आक्रमक आहे। विरोधकांना या संदर्भात बोलण्याचा काहीही अधिकार नाही। याच विरोधकांनी जनतेच्या मताशी गद्दारी करून जेव्हा सत्तेत आले, यांनी हे आरक्षण गाजवलं, यांना बोलण्याचा काय अधिकार आहे हो? आणि 1 मे 1960 नंतर 47 वर्ष 2 महिने 1 दिवस काँग्रेस सत्तेत होती। त्यानंतर मग शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेजींची यांच्यासोबत 2 वर्ष 8 महिने सत्तेत होती, तेव्हा काय आरक्षण नाही। आता या आरक्षणाच्या आंदोलनाच्या सीढीवर सत्तेचं स्वप्न हे पाहत आहे, यांना अधिकार आहे का? यांना अधिकार मुळीच नाही। यांनी आरक्षण घालवलं आहे। जाती जातीमध्ये आदरणीय राहुल गांधीजींचे वाक्य बघा, कोण कोण्या जातीचा आहे? अरे कुठं देश चालला? कुठं देशाला न्यायचं आहे? तुम्हाला फक्त सत्ता, परिवारवाद, तुष्टीकरण एवढंच। याच्यापेक्षा देश मोठा आहे, कधीतरी विचार केला पाहिजे। शेवटचा इंडिया आघाडीमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करावा अशी मागणी बऱ्याच लोकांनी केलेली आहे। हे इंडिया अलायन्स म्हणजे हा आमच्या देशासाठीच एक मोठा जोक आहे। काय गडबड, काय गंमत, सिरियसनेस आहे का त्यांच्यामध्ये? त्यांनाही माहिती आहे की मल्लिकार्जुन खरगे हे राहुल गांधीजींच्या समोर मी पंतप्रधान होईल असं म्हणू शकतात का? हे सर्व आपसातल्या डावपेचाचं राजकारण आहे, यांना माहिती आहे। आणि म्हणून अशा डावपेचाच्या राजकारणामध्ये याला कोण मान्यता देणार आहे? ममता बॅनर्जींनी हा विषय मांडल्यानंतर काय उद्धवजी मान्यता देणार आहे? अखिलेश यादवजी मान्यता देणार आहे? केजरीवालजी मान्यता देणार आहे? शुद्ध राजकारण करायचं। माननीय मोदीजी देशहितासाठी निर्णय करत असताना यांचं मात्र शुद्ध राजकारण चालू आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।